स्टार्ट. परिच्छेद. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्याकडील अतिरिक्त निधीच्या काही रकमेची गुंतवणूक राज्याच्या शेती अर्थव्यवस्थेला, विशेष करून उपलब्ध पाण्याचा उपसा व वापर करण्याला उपयुक्त अशा योजना कराव्यात. अशा योजनांना राज्य शासन मदत करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आयोजिलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना केले. राज्यातील पाटबंधाऱ्याखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाण्याचा वापर करण्याच्या बाबतीत स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे सांगून पवार यावेळी पुढे म्हणाले की, जेथे भूविकास बँकेच्या कार्यात मर्यादा पडतात तेथे राज्य सहकारी बँकेने पुढाकार घ्यावा. बँकेने आपला अतिरिक्त निधी पाणी पुरवठा योजनेत गुंतवताना विदर्भाचा प्राधान्याने विचार करावा, असे त्यांनी याप्रसंगी सुचविले. या अतिरिक्त निधीचा शासनाच्या विकास प्रकल्पासाठी उपयोग करून घेता येईल काय, याचाही शासन विचार करीत असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले की, वीज पुरवठ्याबाबत असलेली राज्याची स्थिती यापुढेही टिकवून ठेवायची असल्याने अतिरिक्त निधीमधून तालुका पातळीवर छोटे वीज प्रकल्प हाती घेता येतील काय, हेही बँकेने तपासून पाहावे. डबघाईला आलेल्या सहकारी सूत गिरण्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी या निधीतून मार्ग काढावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने नाबार्ड सहकारी बँक, जिल्हा बँक व तळातील सहकारी पतसंस्था यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरासंबंधी आखलेल्या नवीन धोरणाबाबत मत व्यक्त करताना पवार यावेळी म्हणाले की, बँकेचे हे धोरण अनुपयुक्त व कार्यकर्त्यांना अनुत्साही करणारे आहे. या धोरणाचा तळातील सहकारी संस्थांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी सर्व संबंधितांची लवकरच बैठक बोलविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. परिच्छेद. प्राथमिक स्तरावरील सहकारी पतपुरवठा संस्थांच्या आर्थिक व्यवहारातील असमतोलाबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाच्या शिफारशी शासनाला मिळाल्या असल्याने सांगून पवार म्हणाले की, अशा पतसंस्था बळकट होण्यास उपयुक्त शिफारशी स्वीकारल्या जातील व त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील. यावेळी ते पुढे म्हणाले की, सहकाराला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असतानाही राज्यातील 70% अधिक सूतगिरण्या, 50% अधिक साखर कारखाने, अनेक पतसंस्था डबघाईला याव्यात, हे चित्र उत्साहवर्धक नाही आणि म्हणून सहकारी संस्था कशा चालतात हे बारकाईने तपासून पाहण्याची वेळ आली आहे. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात छोट्या घटकांपर्यंत सहकारी बँका व पतसंस्था का पोहोचू शकल्या नाहीत, याचा विचार करावा. राज्यात सहकारी चळवळ अगदी खालच्या थरापर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचावी व सहकारी संस्था आजारी पडण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी मार्गदर्शन करणारी एखादी यंत्रणा राज्य सहकारी बँकेने उभारावी. तसेच कामासाठी बँकेमध्ये येणाऱ्या लोकांचे हेलपाटे कमी करणारी कार्यपद्धती अंगीकारावी, असे त्यांनी याप्रसंगी सुचविले. राज्य सहकारी बँकेने अनुसूचित जाती व जमातींच्या
उमेदवारांची नोकर भरती करण्याबाबत असलेला अनुशेष त्वरित भरून काढावा, असे ते शेवटी म्हणाले.